नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. मध्यंतरी विज्ञान योद्धा सिरीज ही आपण थोडं थांबवली होती कारण की बाकीचं लोड वाढलेलं होतं, ज्यामध्ये आपण टाकलेलं टेस्ट सिरीजचं काम असेल किंवा बाकीचं काम पण थोडं कमी लोड झालेलं आहे. तर आजपासून आपण काय ही सिरीज चालू केलेलं आहे. या सिरीज मध्ये पहिल्यांदा जिथं प्रश्न विचारलं जातं तेच टॉपिक घेऊन येणार आहे. अनवॉन्टेड कोणताही टॉपिक घेऊन येणार नाहीये की चला मला हा टॉपिक चांगला जमतोय तर हा टॉपिक मी पहिल्यांदा घेतो म्हणजे मुलांना चांगलं वाटेल. या गोष्टी आपल्याकडे नाही जमत. तर जो टॉपिक ज्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात ते टॉपिक मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. आता काही मुलांना काय वाटत असेल सर टेस्ट सिरीज टाकली आहे पण त्याची एक्सप्लेनेशनची व्हिडिओ आलेले नाहीयेत. मित्रांनो, टेस्ट सिरीज ही आपली 50 प्रश्नाची आहे. एक टेस्ट 50 प्रश्नाची. का? कारण टॉपिक कव्हर व्हावं, प्रश्न बाहेर जाऊ नये, कंटेंट कव्हर व्हावं हा त्याचा हेतू आहे, ना की त्याच्यावर मला करोडो रुपये कमवायचे. ही सिंपल एक लॉजिक आहे, म्हणून त्याची फीस पण कमी आहे, सगळ्या गोष्टी आहे. मग आता या टेस्टला 2.5 महिने वेळ लागणार होता. तर मी काय डोक्यामध्ये प्लॅन घेतलं की मुलांना व्हिडिओच्या माध्यमातून पीडीएफच्या माध्यमातून काय द्यायचं विश्लेषण. म्हणून मी सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्यांदा पेपर बनवण्याचा प्रयत्न केलोय, ज्यामध्ये 20 पेपर, त्याच्यानंतर त्याच्यावरती जे आहेत ना प्रश्नांच्या विश्लेषणाची पीडीएफ बनवून दिलेली आहे. किती? 10-15 दिवसामध्ये. का? कारण की 2.5 महिन्याचा वेळ न जाऊ नये म्हणून. 16 पेपर झालेले आहेत, 4 पेपर राहिलेले आहेत, ते पण आज कव्हर करून घेतलेले आहेत. उद्यापासून जो आहे आपल्या टेस्ट सिरीजचं विश्लेषण चालू होईल, ते पण 0 to Hero. आता काही ना एवढी घाई असतं की 4 दिवसात सगळंच पाहिजे असतं, बघत वगैरे काही नाहीये. तर एक गोष्ट मी सांगतो की मला ह्याच्याशी काही घेणं देणं नाहीये, ह्याच्या मागे मला काही हेतू नाहीये की खूप काही असं पैसा कमवायचे सगळ्या गोष्टी. फक्त एवढंच आहे की जे काही देईल त्याच्यातून कंटेंट जाणं गरजेचं आहे, त्याच्यातून मार्क येणं गरजेचं आहे. तुमचं टाइमपास होणं काय आहे होऊ नये या हेतूनेच फक्त मी काय सगळं करत असतो. तर थोडं वेट करा, थोडं वॉच करा. काही असं नाही की बाबा मी तुम्हाला फक्त देऊन टाकलंय आणि काहीच त्याच्यावर कंटेंट देत नाही किंवा काही क्वालिटी देत नाही. हा, प्रश्नाची क्वालिटी नसेल तुम्ही तर स्क्रीनशॉट काढून मला पाठवू शकता, म्हणू शकता सर हे काय असे प्रश्न असतात का, उगे येड्यात काढून राहिले. तर या गोष्टी काय आहे तुम्ही करू शकता, पण बाकीच्या गोष्टीला थोडं इकडे तिकडे होऊ शकतं. एवढी गोष्ट फक्त सांभाळून घ्या, बाकी काही अपेक्षा नाहीये. आणि असं नाहीये की तुम्ही विश्लेषणाचा व्हिडिओ टाकणारच नाही. फक्त टाकणार का टाकलो नाही, कारण पहिल्यांदा मुलांचं म्हणणं होतं की सर पहिले सगळे पेपर आणि पीडीएफ जे आहेत ना, कोणती पीडीएफ, जे एक्सप्लेनेशनची पीडीएफ, हे कोणाला लागते माहिती आहे का? हे त्यांना लागतं ज्या मुलं आता पास झालेले आहेत, मागच्या वेळेस मेन्स दिलेले आहेत, किंवा ते मुलं ज्यांचं स्कोर 1-2 मार्कांनी कटलेलं आहे. यासाठी त्या मुलांची पण मला काळजी करावी लागते, कारण त्यांना वेळ घालायला काय आहे जास्त टाइम नसतो. म्हणून मी पहिल्यांदा तो पॅटर्न काय केलं दिलो. आणि आता व्हिडिओ जे आहे मी देणार, एक 6 महिन्यापर्यंत बघत राहा. डबल बघा, 4 टाइम बघा, 5 टाइम बघा, काही प्रॉब्लेम नाहीये. जोपर्यंत माझं रात्र स्वप्नात येत नाही मी तोपर्यंत बघत राहा, काही प्रॉब्लेम नको भाऊ. तुला बघा, आता या ठिकाणी जर बघितलं, आजचा जो टॉपिक आहे तो मानवी रोगाचा आहे. महत्वाचे 15 प्रश्न, पूर्ण टॉपिक कव्हर व्हावं या अनुषंगाने घेतलेले आहे. प्रश्नांची 30 पातळी आहे. 5 प्रश्न सोपे आहेत, 5 प्रश्न मीडियम आहेत आणि 5 प्रश्न हार्ड आहेत. तर ही गोष्ट लक्षात घ्या. आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. येणाऱ्या काळात तुम्हाला 100% परीक्षाभिमुख टॉपिक काय आहे पाहायला भेटतील. या ठिकाणी पहिला प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता रोग हा जीवनसत्व ए, विटामिन ए च्या कमतरतेमुळे होतो? असा एकदम साधा प्रश्न आहे. तर असे प्रश्न का टाकतात? कधी कधी येऊन जाते, यासाठी तुलाही बरं वाटावं म्हणून टाकतो. बघा, बेरी नावाचा रोग आहे, रातांधळेपणा आहे, स्कर्वी आहे आणि रिकेट्स आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी जर बघितलं 3 ऑप्शन आहे. तर हे सगळ्यांना माहित असेल की हा जो रोग आहे हा रोग कोणत्या प्रकारचा आहे. तर मित्रांनो, माहित आहे का? रातांधळेपणा म्हणत असतो. विटामिन ए च्या अभावामुळे आपल्याला रातांधळेपणा, नाईट ब्लाइंडनेस म्हणतो आपण याला. जे रात्री जी आहे त्या पेशंटला स्पष्ट दिसत नाही रे, स्पष्ट काय आहे दिसत नाही, त्याला आपण म्हणतो रातांधळेपणा. आता काय असतं ती एक गोष्ट लक्षात घ्या. विटामिन ए ला आपण रेटिनॉल पण म्हणतो. आणि काय असतं, विटामिन ए काय करतो, आपल्या डोळ्याच्या दृष्टीपटलावर, आपला डोळा जो आहे या डोळ्याचा रेटिना जो आहे ना, त्याला दृष्टीपटल म्हणतो. त्याच्यावर 2 पेशी असतात, एक असतं कोन सेल आणि दुसरं असतं रॉड सेल. आणि या पेशी काय करत असतात माहित आहे का? अंधुक प्रकाशाला जी डिम लाईट आहे त्याला डिटेक्ट करण्याचं काम करत असतात. आणि या दोन्ही पेशींच्या विकासामध्ये विटामिन डी चा खूप महत्वाचा रोल आहे. आणि विटामिन ए चा खूप महत्वाचा रोल आहे. आणि विटामिन ए जो आहे तो कमी जर पडलं तर यांचा व्यवस्थित विकास होत नाही, या कोन सेल आणि रॉड सेलचं. या कारणामुळे त्या पेशंटमध्ये रात्रीच्या वेळेस किंवा अंधुक प्रकाशामध्ये स्पष्ट दिसत नाही त्याला. तर या रोगालाच आपण रातांधळेपणा म्हणून काय आहे ओळखत असतो. ह्याच्या पहिल्या आयोगाने प्रश्न विचारला होता, डोळ्याच्या रेटिनावर, दृष्टीपटलावर कोणत्या पेशी आढळतात? कोन सेल आणि रॉड सेल. येणाऱ्या काळात तुम्हाला कोन सेल, रॉड सेल आणि विटामिन ए चा आणि रातांधळेपणाचा संबंध विचारला जाईल. यासाठी तुम्हाला हा पॉइंट माहित करणं गरजेचं होतं, म्हणून हा प्रश्न टाकलेला आहे. असंच नाहीये की प्रश्न टाकलोय आणि तुम्हाला सॉल्व्ह करायला दिलेला आहे, काही ना काही लॉजिक असतो त्या मागे. यानंतर आता बघा, बेरी नावाचा जो रोग आहे
हा पण व्हिटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे होतं. व्हिटॅमिन B1 जो आहे B1 ज्याला आपण थायमिन म्हणत असतो, या कारणामुळे मला सांगा थायमिनच्या काय आहे अभावामुळे बेरीबेरी नावाचा आपल्याला रोग आढळताना दिसतो मित्रांनो. याच्यामध्ये काय काय होतं रे, याच्यामध्ये मित्रांनो चेताचा प्रॉब्लेम क्रिएट होतो, नर्वस प्रॉब्लेम क्रिएट होतं. नर्वस म्हणजेच काय आहे, कोऑर्डिनेशनला अडचण येते, आपल्यामध्ये नर्वला प्रॉब्लेम येतं. यासोबतच हार्टच्या रिलेटेड काही समस्या आपल्याला बेरीबेरी नावाच्या आजारामध्ये उद्भवण्याची शक्यता असते. आता बघा स्कर्वी हा कोणाच्या अभावामुळे होतं, व्हिटॅमिन सीच्या अभावामुळे होतं. त्यालाच आपण ऑस्कॉर्बिक आम्ल म्हणतो. ऑस्कॉर्बिक काय आहे, ऍसिड म्हणून ओळखत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये काय होतं रे, स्कर्वी मध्ये जर बघितलं तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपले हिरडे जे असतात ना, हिरडे, तर हे काय मित्रांनो माहिती आहे, याच्यातून रक्त येतं. यासोबतच एखादी जखम झाली तरी जखम लवकर बरी होत नाही. कोणत्या आजारामध्ये, स्कर्वी. आणि व्हिटॅमिन सीच्या डिफिशियन्सीमुळे हे आपल्याला होताना दिसतं, ज्याला अस्कॉर्बिक ऍसिड म्हणतो. आणखी एक महत्वाची गोष्ट बघा, अस्कॉर्बिक ऍसिड जो आहे हे फक्त लिंबू वर्गीय फळांमध्ये आढळतं आणि अस्कॉर्बिक आम्ल हा अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं. अँटीऑक्सिडंट म्हणून दोनच व्हिटॅमिन काम करतात. व्हिटॅमिन एक असणार आहे तो म्हणजे कोणतं, सी, आणि दुसरं कोणतं रे, ई. तर यासाठी ही गोष्ट लक्षात राहू द्या. यानंतर रिकेट्स जर बघितलं, रिकेट्स हा डिसऑर्डर हा व्हिटॅमिन डी च्या अभावामुळं लहान मुलात आपल्याला आढळताना दिसतो रे. लहान मुलात ह्याच्यात काय होतं रे, ह्याच्यात मुलांचं बोन जे हाड असतात ना, त्यांचा योग्य विकास होत नाही. आणि दुसरी गोष्ट जर बघितलं, हाड पायातून तो क्रॉस होऊन जातं. सैराट पिक्चर बघितलंस का, त्याच्यामध्ये लंगड्या आहे बघा, एक कार्यकर्ता जो आहे ना, त्याच्यासारखे पाय होऊन जातात, धनुष्यबाणासारखे. या कारणामुळे त्या पेशंटला चालायला थोडं प्रॉब्लेम होतं. त्याला रिकेट्स म्हणतो. जीवनसत्व डी च्या अभावामुळे होताना दिसतं. जीवनसत्व डी हे आपल्या शरीरात तयार होणारा जीवनसत्व आहे. सकाळच्या वेळेस अल्ट्राव्हायलेट रेज जेव्हा आपल्या शरीराच्या पृष्ठभागावर पडतात ना मित्रा, त्यावेळेस आपल्या चरबीमध्ये, आपल्या स्किन मध्ये साठवलेल्या इर्गेस्टेरॉल नावाच्या पदार्थाचं रूपांतर व्हिटॅमिन डी मध्ये होतं. आणि नंतर तो व्हिटॅमिन आपल्या रक्तामध्ये कॅल्शियम तसेच अन्य खनिजांचं अवशोषण वाढवतं. आणि या कारणामुळे हाड हे मजबूत बनत असतात मित्रा. यासाठी सकाळी सकाळी मोबाईल घेऊन बस, पण उन्हामध्ये बस मित्रा, म्हणजे कमीत कमी बाकी काहीतरी फायदा होणार नाही, हाड तर मजबूत होतील तुझे. मग बघा आता अशा प्रकारे रिकेट्स नावाचा हा डिसऑर्डर आहे. आणखी एक खासियत जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का, व्हिटॅमिन डी च्या बाबतीत हे आपण म्हणू शकतो की याच्यासाठी कोणतं प्रकाश किरण लागतं, ते मॉर्निंगचे वेव्ज लागतात, ज्याची तरंग लांबी 295 ते 320 नॅनोमीटरच्या मध्ये असते. त्याच्यामुळे आपल्याला भेटतं. तर या प्रश्नाचं उत्तर काय रे मित्रांनो, दुसरं आहे. कळालं. रेबीज या रोग कोणत्या प्राण्यांच्या चाव्यामुळे प्रामुख्याने होतो मित्रांनो, तर रेबीज नावाचा रोग हा रेबीज व्हायरस मुळे आपल्याला होताना दिसतं. रेबीज नावाचा जो व्हायरस आहे, या रेबीज नावाच्या व्हायरसमुळे होताना दिसतो. ही गोष्ट लक्षात राहू द्या. दुसरं पॉइंट काय महत्वाचं आहे, रेबीज हा व्हायरस जो आहे मित्रांनो, जो सलायवा आहे, लाळ आहे, ह्याच्या मार्फत पसरताना आपल्याला दिसतो. दुसरं पॉइंट काय, सलायवा आणि लाळेमार्फत काय पसरतो. आणि जर बघितलं तर हे मांजर, कुत्रा, ससा, उंदीर सगळ्यांमुळेच पसरतो. पण मेन जो ह्याचा कॅरियर आहे तो डॉग आहे, कुत्रा मेन कॅरियर आहे. किंवा जे काही जंगली प्राणी आहेत ना, जंगली प्राणी फॉर एक्झाम्पल कोला आहे, कोल्याच्या नंतर जर बघितलं तर लांडगा आहे किंवा वटवागुळ आहे. या कारणामुळे पण रेबीज नावाचा हा डिसऑर्डर होतो. यामध्ये हायड्रोफोबिया यानी काय आहे, पाण्याची भीती वाटते पेशंटला. आणि ह्याची एकदा पातळी ओलांडली मित्र, माहित आहे का, नंतर ह्याचा वाचवणं शक्य नाही पेशंटला. यासाठी जर एखाद्याला कोणतेही प्राणी चावला, पाळीव असो किंवा काही असो, तर खबरदारी म्हणून भाऊ माहित आहे का, तू काळजी घे. कारण ह्याचे सिम्पटम्स लगेच 1 तासात 2 तासात, आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी असं दिसत नाही. ह्याचे सिम्पटम्स जायला कधी कधी 1 महिना लागतो, कधी कधी 1.5 महिना 2 महिना पण लागू शकतो, जास्त वेळ पण लागू शकतो. आणि कधी नंतर उद्भवतं. नाहीतर काय, पेपर द्यायला गेलो, सर कुत्र्याने चावलं होतं, थोडंच दात लागलं होतं म्हणून मी काही दाखवलो नाही, आणि ज्या दिवशी रिझल्ट आलं त्या दिवशी तू पास झाला आणि त्याच दिवशी तू रेबीज पण पास झाला. मग कसं होईल भाऊ माहित आहे का, एका बाजूला रिझल्ट आणि दुसऱ्या बाजूला तू नुसतं इकडून तिकडे उड्या मारशील. यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये लहान बाळं असतात, कुठं खेळायला जातात, तिकडे जातात. मी आता रिसेंटली बघितलं, तुम्ही बघितलं असेल, एक कबड्डी प्लेयर होतं, एकदम मोठा चांगला प्लेयर. तो लहान म्हणजे ह्याच्यामधून म्हणजेच काय, गटारातून कुत्र्याच्या पिल्ल्याला काढत असताना त्याला कुत्र्याच्या पिल्ल्याने असं खर्चलं, तर मित्रांनो त्याच्यामुळे त्याचं मृत्यू झालं. तर यासाठी थोडं या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. पुढे बघा, डेंग्यू या रोगाचा प्रसार कोणत्या डासाच्या प्रजातीमुळे होतं. डेंग्यू काय आहे रे, डेंग्यू असा रोग आहे मित्रांनो, माहित आहे का, ज्या कारणामुळं
इंटरनल ब्लडिंग होण्याची जास्त शक्यता असते रे. इंटरनल ब्लडिंग म्हणजे काय, तर इथे बघा आपल्या शरीरामध्ये डेंग्यू नावाचा आजार काय करत असतो, प्लेटलेट्स जे आहे, तोपर्यंत उत्तर बघा काय भेटलं तर कमेंट्स मध्ये द्या. सोपं टाकले. प्लेटलेट्स जे आहेत ना हे कमी करून टाकतं रे, रक्तपटिका कमी करतं आणि रक्तपटिका आपल्या शरीरामध्ये रक्त गोठण्याचं काम करतं रे. मित्रा माहित आहे का सर रक्त का गोठतं आपल्या शरीरात, तुला सांगतो 97 ते 98 हजार किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात आणि एवढ्या लांबीच्या रक्तवाहिन्या कितीतरी वेळेस तुटतात मित्रांनो आणि कितीतरी वेळेस जुटतात. मग तुटल्यानंतर त्या रक्तवाहिन्याच्या ठिकाणी रक्त गोठण्याची प्रक्रिया जर कोण सुरू करत असेल तर ती प्लेटलेट्स करत असते, ज्याला रक्तपट्टिका म्हणतो, जी रक्तामधील एक प्रकारची सेल आहे. आता बघा या ठिकाणी काय म्हणतो, डेंग्यू नावाचा जो आजार आहे, या डेंग्यू नावाच्या आजारामध्ये जो व्हायरल आजार आहे आणि हा डेंग्यू नावाचा जो व्हायरस आहे तो काय करतं, या प्लेटलेटची संख्या शरीरात कमी करून टाकतं. या कारणामुळे रक्त गोठण्याची ब्लड क्लोटिंगची प्रक्रिया थांबते आणि अशा वेळेस इंटरनल ब्लडिंग चालू होऊन जातं मित्रांनो. हा पण एक प्रकारचा डेंजर आजार आहे, ह्याची पण व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे. आणि हा आजार आपण म्हणतो तर हे काय मित्रांनो डासामार्फत पसरतो आणि डास कोणता असेल तर एडिस इजिप्ती नावाचा जो डास आहे, या डासामार्फत डेंग्यू नावाचा व्हायरस एखाद्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो, प्लेटलेटची संख्या कमी करतो. तर यासाठी हे पण काय काळजी घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणत असाल मित्रांनो माहित आहे का, तर डास एडिस इजिप्ती कोण असतं, तर एक तर मला सांगा नर नाही मादी जी असते त्याच्या मार्फतच हे पसरतं. दुसरी गोष्ट हा दिवसा चावतो रे, दिवसा काय करत असतो, हा चावतो, रात्री झोपेत असतो तो गुंग, झोपेच्या गोळ्या खात असतं म्हणून तो दिवसा बाहेर निघतं, दिवसा चावतं. याला घाण आवडत नाही, हे याला घाण आवडत नाही, हा म्हणतो एकदम स्वच्छ पाणी पाहिजे मला राहायला. तर स्वच्छ पाण्यामध्ये हा डेंग्यू पसरवणारा एडिस इजिप्तीची मादी नावाची डास ही चावल्यानंतर ते पण रात्रीच्या वेळेस नाही दिवसा चावतं. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. अॅनाफिलस नावाचा डास आहे, या कारणामुळे जर काय होत असेल तर मलेरिया होतो मित्रांनो. मलेरिया नावाचा हा रोग या अॅनाफिलस डास चावल्यामुळे होतं. क्युलेक्स जर बघितलं जापनीज फायलरिसिस होतो, याच्यामुळे जर बघितलं फायलरिसिस नावाचा हा डिसऑर्डर होतो किंवा जापनीज काय म्हणतो आपण त्याला मित्रांनो माहिती आहे का, इन्सेफेलिटिस नावाचा हा रोग जर कोणती डास चावल्यामुळे होत असेल तर क्युलेक्स नावाची डास चावल्यामुळे. अॅनाफिलस मुळे आपल्याला मलेरिया होतं, एडिस इजिप्तीमुळे आपल्याला डेंग्यू होतं आणि हे जे काही मनसुमिया आहे हे मनसुमियामुळे आपल्याला अनेक प्रकारचे फायलरिसिस प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरं, ज्याला गट क म्हणत असतो रे मित्रा. यानंतर आता बघा ट्युबरक्लोसिस आहे, क्षयरोग जो आहे हा आजार काय असणार आहे, टीबी कोणत्या जीवाणूमुळे होतो, तर जीवाणूजन्य नावाचा आजार आहे. कोणतं माहित आहे का, हा नावातच आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस नावाचा हा काही जीवाणू आहे. या कारणामुळे टीबी होत असते. टीबीचा परिणाम काय होतं रे, टीबीचा परिणाम मला सांगा अनेक घटकावर आपल्याला होताना दिसतो. एक ठराविक भागावर टीबीचा परिणाम होत नाही, तर टीबीचा परिणाम अनेक घटकावर आपल्याला होताना दिसतं. ज्यामध्ये प्रमुख जर बघितलं तर लंग्सवर आपला परिणाम होताना दिसतो. या टीबी मध्ये फुफ्फुसावर लंग्सवर परिणाम होताना दिसतो. या व्यतिरिक्त किडनीवर परिणाम होतो. या व्यतिरिक्त जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, बाकीचे अनेक घटक आहेत. फॉर एक्झाम्पल अनेक घटक म्हणजे कोणकोणते घटक असणार आहेत, बोनवर हाडांवर परिणाम होतो. यानंतर जर बघितलं तर जे काही टेस्टिस वगैरे आहेत या सगळ्यांवर आपल्याला परिणाम होताना दिसतं. हे रोग कसं पसरतं माहिती आहे का, खोकल्यातून पसरतो किंवा लाळीतून पसरतो. कोणतं, टीबी नावाचा रोग हा काय आहे, याच्या मार्फत पसरताना आपल्याला दिसतं. साल्मोनेला टायफीमुळे आपल्याला टायफॉइड होताना दिसतो. व्हिब्रिओ कॉलरीमुळे कॉलरा होताना दिसतो. कॉलरा हा काय आहे रोग होतो. आणि स्टॅफिलोकोकस ऑरियस नावाचा काय आहे हा शेवटचा आहे. आणि ह्याच्या बाबतीत जर बघितलं तर हे स्किन इन्फेक्शन करणारा एक प्रकारचं बॅक्टेरियल आहे. तर ह्याच्यामुळे स्किन इन्फेक्शन होतं आपल्याला. कोणाला मुळे, स्टॅफिलोकोकस ऑरियस नावाचा हा जो काही बॅक्टेरिया आहे या कारणामुळे स्किन इन्फेक्शन होतं. इथं फक्त एवढं लक्षात घ्या, टीबीच्या रिलेटेड काही मेडिसिन्स आहेत ते पण बघून घ्या एकदा, कारण हे प्रश्न घ्यायचं कारण म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे की नेमकं काय आणि किती करायचंय. आणि एकदम फास्ट घ्यायचं कारण म्हणजे आता वेळ पण नाहीये की सर 15 प्रश्नाला 2 तास एक्सप्लेन. हेच कारण आहे की आपली 0 to हिरो जी टेस्ट सिरीज आहे त्याची टेस्ट सिरीज नसणारच भाऊ. कारण की 50 प्रश्न घ्यायचं कारणच तो होतं की एकदम टॉपिक क्लिअर होऊन जावं, प्रश्न जर रिफ्लेक्ट झाला त्याच्याच रिलेटेड असावं. तर अशा प्रकारे बघा, हे झालं चौथा प्रश्न. पाचवा प्रश्न, खालीलपैकी कोणता रोग व्हायरसमुळे होतो, यानी काय रे, विषाणूमुळे होतो. कॉलरा, गोवर, टायफॉइड आणि
धनुर्वात अशा प्रकारचं या ठिकाणी जर बघितलं तर हे असणार आहे. आता यामध्ये व्हायरसमुळे होणारा रोग कोणता आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे कॉलरा. कॉलरा हा व्हायरसमुळे होतं आणि व्हायरसचं नाव काय रे, व्हायरसचं नाव जर बघितलं मॉर्बोबिली व्हायरस आहे. बघा व्हायरसचं नाव हे मॉर्बीबिली नावाचं व्हायरस आहे. तर हा मॉर्बीबिली व्हायरसचा व्हायरस जो आहे या कारणामुळे आपल्याला कॉलरा होताना दिसतो. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता यामध्ये जर बघितलं तर आणखी काय असणार आहे, कसं असणार आहे, दुसरं काय असेल रे, टायफॉइड असेल, मिसेल्स असणार आहे, धनुर्वात असणार आहे, सगळे असणार आहेत. यानंतर धनुर्वात जो आहे, धनुर्वात हे क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी नावाचा जो काही आहे या कारणामुळे या व्हायरसमुळे आपल्याला होताना हे दिसतो. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि हे टायफॉइड काय आहे, साल्मोनेला टायफी नावाचा जो काही बॅक्टेरिया या कारणामुळे होताना दिसतो. आणि मिसेल्स जर बघितलं तर आता सांगितलं मी तुम्हाला काय असणार आहे, तर हे सॉरी कॉलरा नाही रे, प्रश्नाचं उत्तर गोवर आहे रे, गोवर हा व्हायरस आहे. हे दोन्ही काय इथं बॅक्टेरियल आहेत. यानंतर बघा हा पण बॅक्टेरियल डिसऑर्डर आहे, बॅक्टेरियल डिसऑर्डर आहे. आणि मॉर्बी व्हायरस जो आहे, मॉर्बिली व्हायरस या कारणामुळे गोवर होतो. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे, गोवर असणार आहे. का, कारण की गोवर मध्ये तो व्हायरस आहे. कॉलरा हा बॅक्टेरियल डिसऑर्डर आहे जो दूषित अन्न आणि दूषित पाण्यातून काय आहे पसरू शकतो. मित्रांनो क्लिअर इथपर्यंत समजलं तर जीवाणूमुळे होणारा आहे कोणतं, कॉलरा. तर अशा प्रकारे हे आहे 5वा प्रश्न. आता बघा ही बॅच खास तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहे आणि नवीन रेकॉर्डेड केलेली बॅच आहे स्टेट बोर्डची वगैरे. किंमत बघून तुम्हाला कळून जाईल, फक्त 27 रुपये आहे. 27 मध्ये तुम्हाला काय 3 बॅचेस आहेत. एक आहे टेस्ट सिरीज, मेगा टेस्ट सिरीज, 20 पेपर आहेत, ते पाठीमागे रेकॉर्ड केलेली आहे, आताची नाहीये. 20 पेपर एक्सप्लेनेशन पण आहे 27 रुपयाला. PYQ आहे 2011 ते 2024, 21 पर्यंतच आहे सध्या. बाकीचे 3 वर्षाचे पेपर मी तुम्हाला 2-4 दिवसामध्ये किंवा 5-7 दिवसामध्ये टाकून देईल, जसं वेळ भेटलं त्यानुसार टाकून देतो. ते आहे स्टेट बोर्ड सगळ्यात महत्वाची 6वी ते 10वी 27 रुपयाला फक्त आहे. आवर्जून घ्या, बघा एकदा क्वालिटी काय आहे कसं, आणि मित्र परिवाराला तर आवर्जून पाठवा. बस एवढी अपेक्षा, बाकी काही नाही. आणि जर कंटेंट मध्ये काही कमी वाटत असेल तर ते सांगू शकता. एवढे विद्यार्थी आहेत, कुठं ना कुठं काही ना काही कुठंतरी प्रॉब्लेम होऊ शकतो. ऍप्लिकेशनचा टेक्निकल प्रॉब्लेम असू शकतो, किंवा एखाद्याने मला फोन करून सांगितलं की सर असा व्हिडिओ त्याच्यात असा होऊ राहिला, कदाचित मी विसरू पण शकतो. का, कारण की दिवसभर एवढं लेवड असतं की एवढं काही आठवण राहत नाही. तर काही मुलांना असं नको वाटायला पाहिजे की सर लक्ष देत नाही. अरे 24 तास मी इथेच पडलेला असतो क्लासमध्ये. फक्त 10 प्रकारचं काम मी एकटंच करत असतो. माझा एक स्वभाव असतं, माझा कोणताही कंटेंट, माझा कोणताही एक शब्द मी सोडून दुसरं कोणीही काढत नाही. मग तो टेस्ट सिरीजचा असो, शिकवण्याचा असो, पीपीटीचा असो, पुस्तकाचा असो किंवा काही असो, कारण आपला सब्जेक्टच असा आहे की इझी मिझी कोणालाही जमत नाही भाऊ, समजलं. यासाठी कधी कधी एकट्यावर लोड जास्त असल्यामुळे होतं. यानंतर बघा बाकीचे जे फाउंडेशन बॅच जर घ्यायचं असेल, आयुष्यातून तुम्हाला जर विज्ञानचा प्रश्न मिटवायचा असेल तर फाउंडेशन बॅचेस आहेत, त्याच्यावर 50% ऑफ आहे. किती तारखेपर्यंत आहे, 5 तारखेपर्यंत आहे, 5 सप्टेंबर पर्यंत. यासाठी कुपन कोड वापरायचे तुम्हाला, गणेश हा कुपन कोड वापरा. आपला गणेश कोरेल की नाही. आणि हे असणार आहे, ही जी नवीन टेस्ट सिरीज आहे ती 110 रुपयाला आहे, ज्याच्यामध्ये 20 किंवा 19 टेस्ट होतील, ज्यामध्ये तुम्हाला 50 प्रश्नांच्या 20 टेस्ट किंवा 19 टेस्ट दिले जातील, ज्यामध्ये प्रश्न विश्लेषणाची PDF आणि विश्लेषणाचा व्हिडिओ उपलब्ध करून देणार आहे. तर आवर्जून तुम्हाला जे आवडेल, तिने आवडत असेल सगळे आवडत सगळे, नाहीतर एखादी बॅच कोणती आवडत असेल ते घ्या, पण डबल अशी ऑफर येणार नाही. आणखी 15 दिवसांनी फोन लावताल तर मला 27 रुपयाला बॅच द्या, तेच कामधंदा करायला माझ्याकडे दुसरे भरपूर कामधंदे आहेत. कळालं का इथपर्यंत? यासाठी ऍप्लिकेशन डाउनलोड करा, सायन्स बाय अशोक पवार, आणि काही अडचण आली तर व्हॉट्सअपला मेसेज करा. रिप्लाय एकदा दिलो नाही तर डबल करा. काय जातं का, कारण की खूप मेसेज येतात आणि मीच हँडल करत असतो सगळं. मग बघा आता पुढचा प्रश्न. एका विशिष्ट रोगात, बघा एक विशिष्ट रोग आहे, रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी, ब्लड शुगर लेवल अनियंत्रित होते. म्हणजेच काय रे, ब्लड मध्ये शुगरचं प्रमाण अनकंट्रोल होऊन जातं. स्वादुपिंड पॅनकेरिया हे आपल्या शरीरातील सेकंड लार्जेस्ट ग्लँड आहे, पुरेसे इन्सुलिन तयार करू नाही शकत नाही, शरीरात इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही. हा रोग कोणता? या रोगाला डायबिटीज मिलिटिस, हायपरटेन्शन, हृदय विकार किंवा कर्करोग. तर मित्रांनो माहित आहे का, याला आपण म्हणत असतो डायबिटीज मिलिटस म्हणून ओळखत असतो, ज्याला मधुमेह हे कोणाच्या प्रॉब्लेम मुळे होत असेल तर इन्सुलिन जो आहे, इन्सुलिन नावाचा जो काही हा एक संप्रेरक आहे. या इन्सुलिनची निर्मिती कोण करतं रे? पॅनकेरिया करत असतं. पॅनकेरिया मधल्या कोणत्या सेल करत असतात?
बीटा सेल करत असतात. कळलं का? इन्सुलिन काय करतं माहित आहे का? जो आपल्या रक्तामध्ये आढळणारा अतिरिक्त ग्लुकोज आहे त्याचं रूपांतर एका थैलीमध्ये, म्हणजे बघा, रक्तात आढळणारा मोकळ्या ग्लुकोजला इन्सुलिन गोळा करतं आणि एका थैलीमध्ये भरून टाकतं. त्या थैलीला अशा प्रकारे थैलीमध्ये भरतं आणि थैली वरतून पॅक करून टाकतं आणि या थैलीलाच आपण ग्लायकोजन म्हणून ओळखत असतो रे. तर इन्सुलिन हा ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजन मध्ये करतं, म्हणजे मोकळं असणारा सगळा ग्लुकोज थैलीमध्ये पॅक करतं आणि ही थैली आपल्या शरीरात दोन ठिकाणी दोन कपाटामध्ये नेऊन ठेवली जाते. एक कपाटाचं नाव आहे हिपॅटोसाइट सेल. या हिपॅटोसाइट सेल मध्ये ही थैली नेऊन ठेवली जाते, जे कुठं असतं रे? आपल्या लिव्हर मध्ये असतं, आपल्या काळजात असतं. कारण शेवटी काळजी कोणाला असते? काळजाला असते. आणि दुसरं कुठं असतं? मेदउतीमध्ये ऍडिपो नावाच्या साइट नावाच्या सेल असतात. या दोन्ही सेलमध्ये ग्लायकोजनचे भरलेले डब्बे नेऊन ठेवण्याचं काम इन्सुलिन करत असतं. आणि या इन्सुलिनला जर काही प्रॉब्लेम आला, एकतर स्वादुपिंड खराब झाला, बीटा सेल खराब झाल्या, किंवा इन्सुलिन व्यवस्थित कार्य करत नाहीये, काही जरी प्रॉब्लेम झालं तर रक्तामध्ये ग्लुकोजची पातळी वाढते. यालाच मधुमेह, यालाच डायबिटीज म्हणत असतो मित्रांनो. तर याचं उत्तर पहिलं आहे. रक्तदाब म्हणजे काय रे? ब्लड प्रेशर वाढणे. ब्लड प्रेशर दोन प्रकारचा असतो, सिस्टोलिक आणि डायस्टोलिक. यानी काय? वरचा आणि खालचा रक्तदाब, दोन प्रकारचा ब्लड प्रेशर आपल्याला आढळताना दिसतं. बघा, ब्लड प्रेशर दोन प्रकारचा आढळतो. एक असतो काय माहित आहे का? सिस्टोलिक असतं आणि दुसरा असणार आहे त्याला आपण डायस्टोलिक म्हणत असतो. लक्षात राहू द्या, सिस्टोलिक ब्लड प्रेशर हा आपल्या हृदयाचा जो निलय आहे, ज्याला आपण वेंट्रिकल म्हणतो मित्रा, याचं जर आकुंचन झालं तर त्यावेळेस रक्तवाहिन्याच्या वॉलवर निर्माण होणाऱ्या दाबाला सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणतो. आणि नॉर्मली व्यक्तीमध्ये 120 mmHg एवढा असतो मित्रांनो. डायस्टोलिक म्हणजे काय रे? हेच निलय, ज्याला वेंट्रिकल म्हणत असतो, हृदयाचे खालचे दोन कप्पे, हे जेव्हा प्रसरण पावतं त्यावेळेस रक्ताचा फ्लो कमी होतं आणि त्यावेळेस निर्माण होणाऱ्या दाबाला डायस्टोलिक म्हणतो, जो 80 mmHg एवढा असतो मित्रांनो. आणि अशा प्रकारे हेल्दी व्यक्तीमध्ये ब्लड प्रेशर हा 120/80 mmHg असं दाखवलं जातं. परंतु बघा, हाच रक्तदाब जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात वरचा सिस्टोलिक 140 आणि डायस्टोलिक 100 ह्याच्यावरती जर कंटिन्यू राहत असेल तर त्या पेशंटला हायपरटेन्शन म्हणतो. यामध्ये काय पॉसिबिलिटी आहे? हायपरटेन्शन मध्ये बघा, हृदयाला जोडणारी रक्तवाहिनी, ब्रेनला जोडणारी रक्तवाहिनी आणि किडनीला जोडणारी रक्तवाहिनी नाजूक पद्धतीने जोडलेली असते. आणि अशा केसेसमध्ये या तिन्ही ठिकाणच्या रक्तवाहिन्या तुटू शकतात. या कारणामुळे हार्ट अटॅक, या कारणामुळे किडनी खराब, या कारणामुळे ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो हायपरटेन्शन मध्ये. ही गोष्ट लक्षात राहू द्या. यानंतर बघा, हृदयविकार, हार्ट अटॅकची वेगवेगळे कारण आहेत. जसं हायपरटेन्शन मध्ये काय केलं रे? रक्तवाहिन्या तुटल्यामुळे होऊ शकतो, कोलेस्ट्रॉलचे थर साचल्यामुळे होऊ शकतं, किंवा रक्ताच्या गाठा तयार झाल्या जास्त रक्त गोठल्यामुळं. कारण प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रोंजिन हे रक्त गोठणारे रसायन जर लिमिट पेक्षा जास्त तयार झाले आणि रक्तवाहिन्यामध्ये जर गाठा तयार झाल्या तर हार्ट अटॅकची परिस्थिती निर्माण होते. कॅन्सर म्हणजे काय रे? जेव्हा ब्लड सेल किंवा कोणती सेल शरीरातील ही सेल अनियंत्रितपणे वाढत असते, अनियंत्रित वाढते, तेव्हा त्याला कॅन्सर म्हणत असतो. क्लोरेल का? जेव्हा आपल्या शरीरातील पेशी अनकंट्रोलपणे नियमानुसार नियम न पाळता कसंही वाढत असतात, संख्या खूप वाढते, अशाला आपण कॅन्सर म्हणत असतो, त्याला आपण कर्करोग म्हणतो. तर या प्रश्नाचं उत्तर पहिलं आहे मित्रा. समजलं असेल. आता बघा, पोलिओ या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणती जागतिक मोहीम राबवण्यात आली होती? ज्यात ओरल पोलिओ वॅक्सिन OPO वापर केला गेला. मित्रांनो, माहित आहे का, जेव्हा पोलिओ पहिल्यांदा आढळलं ना तर जगामध्ये ह्यांनी हाहाकार माजवलं होतं. कारण की वेगवेगळ्या शास्त्रज्ञाला पण हा प्रॉब्लेम झालता. पोलिओचं मेन प्रॉब्लेम काय माहिती आहे का? पोलिओ व्हायरसमुळे पोलिओ होतो. याचं मेन प्रॉब्लेम आहे की हा पेशंटला पूर्णपणे पॅरालाइज करू शकतो, पॅरालिसिस करू शकतो मित्रांनो. आणि अनेक लोक या कारणामुळे जगामध्ये पॅरालिसिस जीवन जगतायत. आज पण वेगवेगळ्या देशांमध्ये याचा प्रॉब्लेम आहे. परंतु भारताला WHO ने 2014 पासून पोलिओ मुक्त घोषित केलेले आहे. आणि आता बघा, पोलिओ मुक्त करण्यासाठी हा जो काही प्रोग्राम आहे, ओरल पोलिओ वॅक्सिनेशन, कोरेला का, हा जो प्रोग्राम याच्यासाठी एक प्रोग्राम लॉन्च करण्यात आला. आणि त्या प्रोग्रामला काय म्हणत असेल तर पल्स पोलिओ काय आहे, इम्युनायझेशन नावाचा हा प्रोग्राम आहे. ज्यामध्ये तोंडावाटे काय दिली जाते रे? तोंडावाटे लस दिली जाते.
त्या लसीला सेबिन म्हणत असतो. भारताला WHO ने सेबिन ही लस काय शिफारस केली होती, जी तोंडादी वाटे दिली जाते आणि कधी कोणाला दिली जाते, 5 वर्षाखालील जे मुलं आहेत त्यांना दिली जाते. आणखी एक लस आहे, त्या लसीला साल्कची लस म्हणतो, जी पोलिओचीच आहे, परंतु ही इंजेक्शनद्वारे दिली जाते रे, इंजेक्शनद्वारे दिली जाते, ही गोष्ट लक्षात राहू द्या. तर अशा प्रकारे काय आहे, पोलिओच्या रिलेटेड प्रश्न विचारलं जातं. पोलिओचं व्हायरसमध्ये आपल्याला RNA काय आढळताना दिसतो, तो RNA प्रकारचा व्हायरस आहे, तर हे असणार आहे. यानंतर आणखी आता बघा, तर दुसरं कोणतं पॉइंट आहे, जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का, पहिलं सर मिशन इंद्रधनुष्य काय आहे, जेवढे काही लसीकरणाच्या मोहीम आहेत रे, बघा इंद्रधनुष्य सर्व प्रकारचे जे लसीकरणाच्या मोहीम आहेत, लसीकरणाच्या मोहीम यांना काय रे गती भेटावी म्हणून काय आहे, हे मिशन चालू केलं. जेवढे काही लसीकरणाच्या मोहीम आहेत त्याला गती भेटावी, ते फास्ट चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट व्हावं, या कारणामुळे मिशन इंद्रधनुष्य चालू केलं गेलेलं आहे. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम कोणासाठी आहे मित्रांनो, माहित आहे का, गर्भवती महिला असेल किंवा जो काही नवीन शिशु असणार आहे किंवा नवजात बालक असणार आहे, यांना मोफत आरोग्य सेवा भेटावी म्हणून जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम केले. राष्ट्रीय आरोग्य अभियान काय रे, राष्ट्रीय आरोग्य अभियान ग्रामीण भागामध्ये असेल किंवा शहरी भागामध्ये असणाऱ्या आरोग्य सेवा सुधारण्यासाठी हे राष्ट्रीय आरोग्य अभियान चालू केले गेलेलं आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न जर राज्यसेवेला डिटेक्ट होत असतात कधी कधी, तरी माहित असणं गरजेचं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर कोणतं, दुसरं आहे, कारण पोलिओच्या रिलेटेड विचारलं होतं. यानंतर आता बघा, मलेरिया या रोगासाठी कारणीभूत असलेले पॅरासाइट कोणतं, पॅरासाइट म्हणजे काय रे, परजीवी म्हणत असतो. तर प्लाझ्मोडियम वायवॅक्स आहे, एंटामिबा हिस्टालिटिका आहे, यानंतर काय लेशमानिया डोनवानी आहे, आणि ट्रायपॅनोसोमा ब्रुसीसी आहे. आता ट्रिप्नोसोमा ब्रुसी पण म्हणतो. आता तुम्ही म्हणताल सर असे अवघड नका टाकत जाऊ नये, हे नावच पाठवाय ना. हो, माझं काम आहे तुला आरसा दाखवणं, मग त्या आरशात तू चेहरा बघ, नाहीतर चेहऱ्यावर काळं ठेवून काय आहे, आरसाला झाकून ठेवू का. कारण काय, हे ट्रिप्नोसोमा ब्रुसी जो दिसतोय ह्याच्यावर आयोगाने आतापर्यंत 2दा प्रश्न विचारलाय. मी म्हंटलो ना, विनाकारण टाकायचं म्हणून टाकायचं नाही, काहीतरी त्याच्या मागे हेतू असायला पाहिजे, हे पण आपल्याला कळणं गरजेचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे बघा, या ठिकाणी जर बघितलं तर हे सगळं काय आहे, पॉइंट्स असणार आहेत या ठिकाणी. आता बघा, पहिलं काय बघा, प्लाझ्मोडियम, तर ह्याचं उत्तर आहे प्लाझ्मोडियम काय आहे, वायवॅक्स नावाच्या या पॅरासाइट मुळे आपल्याला मलेरिया होताना दिसतो रे, ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. एवढं पॉइंट तुम्हाला समजलं असेल काय आणि कशा प्रकारे असणार आहे. आता बघा, यानंतर मलेरिया जो आहे कसं पसरतोय मी तुम्हाला सांगितलं. तर हा जो काही परजीवी आहे ना, हा कोणामध्ये असतो माहित आहे, जो अनाफिलस नावाची जी काही मादी डास आहे, या मादी डासामार्फत हा प्रवेश करतो आणि मित्रांनो या कारणामुळे आपल्याला मलेरिया होतो. तर आता बघा, आणि कोणतं पॅरासाइटिक आहे, तर प्लाझ्मोडियम वायवॅक्स नावाचा काय हा पॅरासाइटिक आहे. यानंतर बघा, दुसरं ऑप्शन काय सर, एंटामिबा हिस्टालिटिका काय करतं, तर एंटामिबा हिस्टालिटिका एक आजार निर्माण करतो, त्याला अमिओबिस म्हणून ओळखत असतो. बघा, आजाराचं नाव काय आहे, याला आपण काय म्हणत असतो, तर याला आपण अमिओबिसिस म्हणून काय आहे ओळखत असतो. तर अमिओबायसिस नावाचा हा आजार कोणामुळे होत असेल, तर एंटामिबा हिस्टालिटिका नावाचा आजार, किंवा आणखी एक आहे अमिबिक डिसेंट्री नावाचा डिसऑर्डर पण या कारणामुळे आपल्याला होताना दिसतो. यानंतर पुढचा आहे लेशमॅनिया डोनोवानी नावाचा आजार आहे. यामुळे काला आजार होतो रे, विचारलं जाईल, यामुळं आपल्याला काळा आजार होताना दिसतो. ब्लॅक डिसीज जर कोणामुळे होत असेल, तर कोणत्या परजीवीमुळं, लेशमॅनिया डोनाव्यानी नावाच्या. आणि हे जे काही ट्रॅप्नोसोमा ब्रुसी आहे, यामुळे आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस नावाचा आजार होतो. आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस नावाचा आजार होतो. आणि मित्रांनो माहित आहे का, याच कारणामुळे हा प्रश्न टाकलेला आहे का, कारण की तुम्हाला ते सगळं डेटाबेस 2दा प्रश्न विचारलं होतं, मेंदूच्या रिलेटेड असणारा हा आजार आहे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर पहिलं येणार आहे. यानंतर आता बघा, खालीलपैकी कोणता रोग पाणीजन्य आहे, पाणीजन्य नाही आहे. पाणीजन्य म्हणजे काय रे, वॉटरबोर्न म्हणजे काय, पाण्याद्वारे पसरणारा कोणता नाही आहे, अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का, इन्फ्लुएन्झा हा पाणीबोन किंवा वॉटरबोन नाही आहे, तर हा काय आहे, हा एअरबोन आहे रे, म्हणजे वाऱ्यामार्फत हवेमार्फत पसरणार आहे. हे सगळेचे सगळं
वरचे दूषित अन्न आणि दूषित पाण्यामधून पसरत असतात. मग त्याच्यामध्ये कॉलेरा असू द्या, त्यामध्ये डायरिया असू द्या किंवा त्यामध्ये टायफॉइड असू द्या, तिघांमध्ये आपल्या अन्ननलिकेवर परिणाम पडतो. तिघांचे परिणाम आपल्या अन्ननलिकेवर पडत असतो, एलिमेंटरी कॅनलवर पडत असतो, पचन संस्थेवर पडत असतो. हे लक्षात राहू द्या. इथं विचारलं तर वॉटर बोर्न कोणतं नाही आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे इन्फ्लुएन्झा, जो एक प्रकारचं व्हायरसमुळे होतं. आणि ते काय मित्रांनो माहित आहे का, आपण म्हणू शकतो की काय आहे, तो एअरबोर्न आहे, हवेतून पसरणारा आहे, जो श्वसन संस्थेच्या रिलेटेड डिसऑर्डर निर्माण करतो. श्वसन संस्था म्हणजे काय की आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅकला अटॅक करण्याचं काम जर कोण करत असेल तर कोण करत असतं, हा इन्फ्लुएन्झा करतो. आणि तर तेच विचारलं होतं मित्रांनो. आता बघा या पुढचा प्रश्न काय आहे, तर या ठिकाणी जर बघितलं तर पुढचा प्रश्न बघा, मानी रोग आहे HIV क्लोरेलकारे काय आहे. HIV विषाणू शरीरातील कोणत्या पेशीवर हल्ला करतो ज्यामुळे इम्युनिटी कमकुवत होते. पहिले RBC, दुसरी आहे काय रे पांढऱ्या रक्तपेशी, तिसरी आहे प्लेटलेट्स आणि चौथं काय आहे न्यूरॉन. आता या प्रश्नाचं उत्तर आहे पांढऱ्या रक्तपेशी. आणि त्यामध्ये जर बघितलं टी लिम्फोसाइटवर अटॅक करत असतात रे मित्रा. माहित आहे का आपल्या शरीरात WBC असतात बघा, पांढऱ्या रक्तपेशी, याला जबाबदारी दिलेली आहे कशाची माहित आहे का, शरीराच्या संरक्षणाची. याचे 5 प्रकार पडतात. 5 प्रकारापैकी एक प्रकार आहे त्याला म्हणतात लिम्फोसाइट रे, लिम्फोसाइट. या लिम्फोसाइटचे 2 प्रकार पडत असतात. एक आहे बी लिम्फोसाइट आणि दुसरं जर बघितलं तर तो आहे काय टी लिम्फोसाइट. तर अशा प्रकारे हे 2 प्रकार आपल्याला पडताना दिसतात. या टी लिम्फोसाइटवर HIV व्हायरस काय करतं, अटॅक करतं. सर टी लिम्फोसाइट काय करते, ही टी लिम्फोसाइट आपल्या शरीरात प्रतिकार क्षमता निर्माण करण्याची जबाबदारी ह्याच्याकडे असते, इम्युनिटी पॉवर निर्माण करण्याची. बी लिम्फोसाइट काय करते, आपल्या शरीरात अँटीबॉडीज यांनी प्रतिद्रव्य तयार करण्याचं काम करतं. HIV व्हायरस जेव्हा टी लिम्फोसाइटवर अटॅक करत असतो ना मित्रांनो, तर अशा वेळेस काय होतं माहित आहे का, अशा वेळेस आपल्या शरीरात इम्युनिटी कमी होऊन जाते आणि यानंतर आपल्या आजूबाजूला काही मायक्रो ऑर्गॅनिझम राहतात ज्याची लायकी नव्हती पहिले आपल्या जवळ यायची, ते पण अटॅक करायला सुरुवात करतात. या अवस्थेलाच आपण एड्स म्हणत असतो मित्रांनो. ती एक अवस्था आहे एड्स नावाची, ज्यामध्ये कोणी उठतंय आपल्यावर अटॅक करतंय. ते का करतंय, कारण HIV विषाणूने आपल्या शरीरातील ताकद संपून टाकलेली असते. आपल्या शरीरातील ताकद कोण आहे, टी लिम्फोसाइट आहे. सर टी लिम्फोसाइट कोण आहे, तर टी लिम्फोसाइट मध्ये आणखी एक पेशी असते CD4+ क्लोरेलका. आणि या CD4+ टी लिम्फोसाइटवर HIV व्हायरस काय करत असतो, अटॅक करत असतो. HIV मध्ये जर बघितलं सध्याच्या लेवलला कोणती वॅक्सिन नाहीये, पण त्याची इम्युनिटी वाढवण्याचे वेगवेगळे मेडिसिन आपल्याला आज उपलब्ध होताना दिसतात मित्रांनो. तर अशा प्रकारे हे काय आहे त्याचं उत्तर असणार आहे. यानंतर बाकीचं ऑप्शन काय आहे सर, तांबड्या रक्तपेशी ह्या ऑक्सिजन किंवा हिमोग्लोबिनचं वहन करत असतात मित्रांनो. प्लेटलेट्स ही रक्त गोठण्याचं काम करते किंवा रक्त गोठण्याची प्रक्रिया चालू करतं. आणि न्यूरॉन्स जर बघितलं मेंदूमध्ये असतं, जे काय करत असते रे, मेंदूचं कॅल्क्युलेशनचा भाग म्हणून काम करत असतं. 100 अब्जच्या जवळपास न्यूरॉन्स असतात, जे जेवढ्या ऍक्टिव्ह असतील तेवढं माणूस हुशार असतो मित्रांनो. मेंदू मोठा झाला म्हणून हुशार होत नाही, नाहीतर म्हैस काय केले, कम्प्युटर चालवले असते, कळालं का. तर अशा प्रकारे या ठिकाणी याचं उत्तर आहे कोणतं, बी. ही गोष्ट लक्षात राहू द्या. यानंतर आता बघा एकदम व्यवस्थित घेऊ आपण. झिका व्हायरस संसर्गामुळे गर्भवती महिलेच्या गर्भात कोणत्या गंभीर स्थितीची शक्यता असते, ज्यामुळे नवजात बालकाचे डोके सामान्यपेक्षा लहान होते. आता बघा जेव्हा झिका नावाचा व्हायरस हा गर्भवती महिलेला चावतो मित्रांनो, किंवा त्याच्या शरीरात जातो, कोरेला झिका नावाचा व्हायरस जो आहे हे गर्भवती महिलेच्या शरीरात जेव्हा जातो तेव्हा काय होतं हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता बघा या ठिकाणी जर बघितलं तर व्यवस्थित लक्ष द्या काय असणार आहे. तर झिका नावाचा व्हायरस आता गर्भवती महिलेमध्ये जातो कसं, तर एका डासामार्फत जातो आणि या अवस्थेला काय म्हणतात माहित आहे का, मायक्रोसेफली म्हणत असतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मायक्रोसेफली नावाची अवस्था काय आहे. झिका नावाचा व्हायरस जेव्हा इन्फेक्शन करतो कोणाला, गर्भवती महिलेला, तर गर्भामध्ये जाऊन त्या फिटस मध्ये अनेक कॉम्प्लिकेटेड काय आहे अडथळे आणतो. त्याच्यापैकी एक मेजर प्रॉब्लेम काय होतं माहित आहे का, जन्माला येणारा बाळ जो आहे त्या बालकाचा डोका हा लहान होतो, यासोबत त्या बालकामध्ये मेंदूचा विकास होत नाही. म्हणून झिका व्हायरसचा सर्वात जास्त धोका ही गर्भवती महिलांना जाणवताना दिसतो आपल्याला.
आणि या एक अवस्थेला जर आपण काय म्हणत असेल तर त्याला मायक्रोसेफली म्हणत असतो. मायक्रोसेफली म्हणजे ती अवस्था जी गर्भवती महिलांमध्ये आढळते, ज्यामध्ये झिका व्हायरसचं इन्फेक्शन झाल्यानंतर फिटसचं योग्य मेंदूचा विकास होत नाही, डोक्याचा विकास होत नाही, याला मायक्रोसेफली म्हणून ओळखत असतो. हायड्रोसेफली म्हणजे काय रे? हायड्रोसेफली कोणाला म्हणतो? जर मेंदूत पाणी साठत असेल तर त्या अवस्थेला म्हणतो आपण हायड्रोसेफली. स्पायना बिफिडा काय असणार आहे बघा. स्पायना बिफिडा काय आहे? जर मला सांगा जन्मताच जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का, जर त्या मानवामध्ये मणक्याचं जर अडचण असेल किंवा प्रॉब्लेम असेल तर त्या अवस्थेला आपण काय म्हणत असतो? स्पायना बिफिडा म्हणून ओळखत असतो. काय आहे? एखाद्या व्यक्तीमध्ये जन्मताच मणक्याचं काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याला ते म्हणत असतो. आणि डाऊन सिंड्रोम हा एक प्रकारचं अनुवंशिक आजार आहे ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की गुणसूत्राचा प्रॉब्लेम झालेला असतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी कळालं असेल की मायक्रोसेफली ही कोणती अवस्था आहे, तर झिका व्हायरस. आणखी एक गोष्ट बघा सर, हे झिका व्हायरस पसरतो कोणामार्फत पसरतो? तर मित्रांनो माहित आहे का, एडिस नावाची जी जात आहे त्याच्या मार्फत पसरतो. एडिस नावाची जी जात आहे त्याच्या मार्फत झिका व्हायरस काय पसरतो आणि तू गर्भवती महिलांमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचा प्रॉब्लेम क्रिएट करतं. ही गोष्ट काय आहे लक्षात राहू द्या. ह्याची मी पीडीएफ टाकतो अशा प्रकारे. तर हे आता आपण बघितलं. पुढचा प्रश्न लेप्रसी माहित असेल, लेप्रसी ज्याला कुष्ठरोग म्हणतो, बसला असेल अशा गाठा वगैरे तयार होतात, तो लेप्रसी. लेप्रसी ज्याला कुष्ठरोग असेही म्हणतात, हा कोणत्या जीवाणूमुळे होणारा क्रोनिक डिसीज आहे. क्रोनिकचा अर्थ कळाला का रे? क्रोनिकचा अर्थ काय माहित आहे का? क्रोनिक डिसीज म्हणजे जो जास्त काळापर्यंत टिकणारा रोग आहे, तो लवकर काय आहे कंप्लीट होत नाही मित्रांनो. आणि अॅक्यूट डिसीज म्हणजे काय? जो लवकर बरा होतो. ताप आलं, सर्दी आलं, खोकला आलं, लवकर बरा होतो. क्रोनिक म्हणजे कॅन्सर क्रोनिक मध्ये येतं, लवकर बरा होत नाही. डायबिटीस क्रोनिक मध्ये येतं. आणि यासोबतच हा लेप्रसी पण काय आहे क्रोनिक मध्ये येतो, हा लवकर बरा होत नाही. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. आता बघा, तर तो म्हणतोय की संसर्गजन्य रोग आहे हा कोणत्या जीवाणूमुळे होतं? पहिला बॅसिलस अँथ्रॉसिस. बॅसिलस अँथ्रॉसिस जो आहे हे अँथ्रॅक्स नावाचा रोग निर्माण करतो रे. हा अँथ्रॅक्स नावाचा रोग निर्माण करतं. मायकोबॅक्टेरियम लेप्री आहे आणि हेच ह्याचं उत्तर आहे की मायकोबॅक्टेरियम लेप्री नावाचा जीवाणू जेव्हा शरीरात प्रवेश करतो त्यावेळेस लेप्रसी नावाचा रोग आपल्याला होताना दिसतं मित्रांनो. हा एक प्रकारचा क्रोनिक डिसीज आहे. याने काय, याला आपण जुनाट रोग म्हणून काय आहे ओळखत असतो मित्रांनो. ह्याचा परिणाम कुठं रे? ह्याचा परिणाम मला सांगा पेरिफेरल नर्व सिस्टमवर होतं, ज्याला आपण परिघीय चेतासंस्था म्हणतो, नर्ववर. यानंतर जर ह्याचं परिणाम बघितलं स्किनवर होतं, स्किनवर आपल्याला गाठा तयार होताना दिसतात आणि हे लवकर बरा होत नाही. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त जर बघितलं आपलं जो अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे ना, हा अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट जो आहे त्याच्यावर पण परिणाम करताना दिसतो. आणि यासाठी मित्रांनो माहित आहे का, एक प्रभावी उपचार आहे, तो म्हणजे काय, त्याला MDT म्हणत असतो. MDTचा अर्थ काय, लॉंग फॉर्म काय आहे, तर याला आपण मल्टी ड्रग थेरपी म्हणत असतो. तर मल्टी ड्रग थेरपीचा वापर करून हा रोग दुरुस्त करता येतं. मल्टी ड्रग थेरपीचा वापर केला जातो कोणाला? या ठिकाणी या लेप्रसी नावाच्या रोगाला, जो मायकोबॅक्टेरियम लेप्री या ठिकाणी या काय आहे जीवाणूमुळे याने बॅक्टेरियामुळे होताना आपल्याला दिसतं. बॅसिलस अँथ्रॉसिस हा जो काही आहे या कारणामुळे कोणतं अँथ्रॉक्स नावाचा रोग होतो. त्यानंतर क्लॉस्ट्रिडियम बिटुलिनम नावाचा हा आहे. आता क्लॉस्ट्रिडियम बिटुलिनम नावाचा जो आहे ना, या कारणामुळं फूड पॉइझनिंग होते रे. तर या कारणामुळं काय होतं माहित आहे का, फूड पॉइझनिंग होताना दिसतं. कोणामुळं? या जीवाणूमुळे, ज्याला क्लॉस्ट्रिडियम काय आहे बिटुलिनम म्हणून ओळखत असतो. आणि फूड पॉइझनिंगच्या या अवस्थेला बोटुलिझम म्हणून ओळखलं जातं. तर बोट्युलिझम म्हणजे काय रे? तर या ठिकाणी आता बघा, बोट्युलिझम म्हणजे काय आहे की फूड पॉइझनिंग होणे. आणि हा फूड पॉइझनिंग का? कारण अन्नामधून जर मला सांगा क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिझम जर आला किंवा शरीरात आला तर या कारणामुळे होतं आणि ही अवस्था त्यामुळे निर्माण होते. त्यानंतर बघा डायसेरिया, गोनारिया. तर हा जो काही गोनारिया नावाचा रोग होतो यांच्यामुळे, नावातच आहे बघा, या जीवाणूच्या नावातच रोगाचं नाव होतो, गोनेरिया नावाचा हा रोग होतो. ही लक्षात राहू द्या. आणि हा एक प्रकारचं सेक्स ट्रान्समिटेड डिसऑर्डर आहे. जो हा गोनोरिया रोग आहे हा सेक्स ट्रान्समिटेड काय आहे, ट्रान्समिटेड एक प्रकारचा रोग आहे.
इथं काय लक्षात ठेवायचं, जसं ट्रिप्नोसेमा ब्रुसी विचारलं होतं तसं विचारलं जाईल मित्रांनो. अँथ्रॅक्स रोग कोणामुळे होत असणार आहे, फूड पॉइझनिंग असतं, खूप हाय रिस्क असतं त्याच्यामध्ये, त्याला बोटुलिझम म्हणत असतो. तर बोटुलिझम कोणामुळं, तर काय आहे, क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम नावाच्या या हिच्यामुळं. आणि या ठिकाणी जर बघितलं नायसेरिया, गोनोरिया, हे जो आहे गोनोरिया नावाचा आजार होतो एक प्रकारचं, हे सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसऑर्डर म्हणून काय ओळखलं जातं. हे पुस्तक आहे मित्रा, एकदम कमी पानाचं आहे, तुला 200 ते फक्त 250 पानच वाचायचे, चांगले मार्क येऊन जातील. आणि एवढ्याच पानातून बघा गट बच्या मुख्य परीक्षेला काय रे 12 पैकी 12 प्रश्न आलेले आहेत. नोट्स टाईप दिलेलं, नोट्स फॉर्मॅटमध्ये बनवलेलं पुस्तक आहे. असं नाही म्हणत की तुम्ही घेऊनच टाका, पण बुक स्टॉलवर जा, मित्राकडे असेल तर बघा, तुमचं वेळ वाचेल. 700-800 पानाचं पुस्तक तुला एकतर वाचून काही कळत नाही मित्रा, आणि दुसरी गोष्ट डबल त्याला तोंड पण बघत नाही, जसं तसंच ठेवून देतो. त्याच्यापेक्षा 3-4दा जर हे वाचलास तर आवर्जून तुम्हाला ह्याचा आउटपुट येताना दिसेल. कळलं? आता मला माहित आहे ना किती टाकायचं, मला काय 800-900 पानाचं पुस्तक बनवता येत नाही का? काय म्हणतात सर पुस्तक लई छोटा दिसायला. अरे मी एवढ्या वर्षापासून शिकवते, मी नीटच्या मुलांना शिकवलेलं आहे, एवढे चांगलं रिझल्ट दिलेलं आहे सायन्स मध्ये, मी येडा थोडी आहे. मला माहित आहे ना किती टाकायचं, काय टाकायचं आणि काय नाही टाकायचं, तुमचं एफर्ट कमी कसं व्हावं त्या अनुषंगाने बनवलेलं पुस्तक आहे. क्लिअर आहे? पुस्तक मागवण्यासाठी खाली दिलेला नंबर आहे बुक स्टॉलचं 99-22-49-24-15. तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता किंवा बुक स्टॉलवर पण बघू शकता. क्लिअर इथपर्यंत? आता बघा पुढचा प्रश्न, क्लोरेला का बघा, SARS-CoV-2 हे काय, विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-19 या रोगाच्या प्रतिबंधासाठी mRNA तंत्रज्ञानावर आधारित वॅक्सिन विकसित करण्यात आल्या. तर mRNA वर लसी कशा कार्य करतात? तर आता लसीचे वेगवेगळे प्रकार पडतात रे मित्रा. लसीचे जर बघितलं तर वेगवेगळे काय आहे प्रकार पडताना आपल्याला दिसतात. त्या लसीवरच विचारलेलं आहे, खास करून कोविडच्या बाबतीत विचारलेलं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. पहिल्यांदा तर समजून घ्या की mRNA तंत्रज्ञानावर आधारित लसी कशा तयार होत असतात. mRNA आधारित लसी कशा तयार होत असतात. तर काय केलं जातं माहित आहे का, समजा एखादा विषाणू आहे, तर त्या विषाणूचा एखादा प्रोटीनचा भाग, प्रोटीनचा किंवा तुकडा असं समजून घ्या, साध्या भाषेत सांगतो, एखाद्या विषाणूचा तुकडा आहे, त्या एखाद्या विषाणूचा तुकडा कट केलं जातं, कट केलं जातं, कट करून तो काय मित्रांनो माहित आहे का, शरीरात टाकलं जातं, शरीरात टाकलं जातं. आता शरीरात कशामार्फत, कोणामार्फत टाकलं जातं, तर शरीरात mRNA मार्फत टाकलं जातं. आता काय असतो माहित आहे का, विषाणूचा जो काही प्रोटीनचा तुकडा टाकलाय, प्रोटीन म्हणजे काय रे, की डीएनएचा तुकडा, विषाणूचा आरएनएचा तुकडा किंवा डीएनएचा तुकडा, प्रोटीनचा तुकडा टाकलाय, ज्याच्यामध्ये जनुकीय माहिती आहे. कोणाची जनुकीय माहिती आहे, तर मित्रांनो माहित आहे का, त्या व्हायरसची आहे. मग जेव्हा आपल्या शरीरात तो टाकलं, तर तो टाकलं म्हणजे mRNAच्या मार्फत टाकलं. आता mRNA मध्ये सगळी माहिती आहे. काय माहिती आहे, की तो विषाणूचा तुकडा कसं तयार करायचं. मग आपलं शरीर काय करतं माहित आहे का, शरीर काय करतं, जो विषाणू आहे त्याचा तुकडा जो आहे, तुकडा शरीरात तयार करतो. शरीरात काय आहे, तयार करतो. कोण तयार करतं, आपलं शरीर. कोणाकडून शिकून तयार करतं, जो mRNA मध्ये टाकलं होतं ना आपण विषाणूतून काढून, तर ते mRNA मधली माहिती वाचतं की तुकडा कसा तयार करायचं, आणि तो तुकडा आपल्या शरीरामध्ये तयार करतं. आता असा तुकडा पहिले कधी तयार झालेला नव्हता ना. आपल्या शरीराचा एक स्वभाव आहे, जर समजा शरीरामध्ये एखादा तुकडा टाकला किंवा काय आलं आणि तो शरीराचं जर ओळखीचं नाही वाटलं, तर शरीर त्याला मारण्यासाठी काही औषधं तयार करतं. तर सेम इथं बघा, जो विषाणूचा तुकडा आपल्या शरीरात तयार झाला mRNA मधील माहिती वाचून, तर त्या तुकड्याच्या विरुद्ध आपलं शरीर अँटीबॉडीज तयार करून टाकतं, अँटीबॉडीज आणि औषध तयार करतं. आता औषध आपल्या शरीरात तयार झालं, आणि आता जर समजा तो पूर्ण विषाणू जर शरीरात तयार आला, तर त्याला मारण्यासाठी आपल्या शरीरात अँटीबॉडीज आल्या ना, तर यालाच आपण काय म्हणत असतो माहित आहे का, mRNA या तंत्रज्ञानावर आधारित असणारी वॅक्सिन म्हणून ओळखत असतो. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर काय रे, तर तिसरं आहे बघा, त्या विषाणूचा एक छोटासा प्रथिन यानी प्रोटीन यानी तुकडा भाग तयार करण्यासाठी पेशींना सूचना देतात, ज्याची विरुद्ध शरीर रोग प्रतिकारक क्षमता विकसित करतं. ते सांगितलं ना, आपल्या शरीरात mRNAच्या साहाय्याने व्हायरसचा एक प्रोटीन, एक तुकडा तयार करण्यास सांगितलं जातं. तो तयार झाल्यानंतर त्याच्या विरुद्ध, तो नवीन आहे आपल्यासाठी, तयार झाला म्हणजे ऑलरेडी तयार झालं का पहिले, नाही, तो नवीन आहे, आणि त्याला
प्रतिक्रिया म्हणून शरीरात औषध तयार होतात, अँटीबॉडी, आणि नंतर जर व्हायरस आला की त्याला मारून टाकण्याचं काम करतात. ही गोष्ट कळणं गरजेचं आहे. यानंतर आता बघा पहिलं काय आहे, त्या शरीरात निष्क्रिय. सर इनऍक्टिव्हेटेड व्हॅक्सिन कोणकोणते असतात? इनऍक्टिव्हेटेड व्हॅक्सिन कोणतं, त्याचं उदाहरण सांगतो बघा. कोवॅक्सिन जो आहे तो इनऍक्टिव्हेटेड आहे रे. जो कोवॅक्सिन आहे, कोवॅक्सिन जो आहे हा कोवॅक्सिन हा इनऍक्टिव्हेटेड व्हॅक्सिन म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर कमकुवत, विकेन कमकुवत कोण असणार आहे? कमकुवत कोण असणार आहे? तर कमकुवत कोणामध्ये आढळतं? तर कमकुवत आपल्याला गोवरची व्हॅक्सिन आढळते आणि यासोबतच रुबेलाची पण व्हॅक्सिन आढळते. लक्षात राहू द्या, गोवरची आणि कशाची? रुबेलाची. आणि एकत्र झालं. आणि अँटीबॉडीज काय रे? अँटीबॉडीज कुठं वापरलं जातं? तर अँटीबॉडीच्या बाबतीत जर बघितलं तर हे कुठं वापरलं जातं माहित आहे का? जे काही थेरपी आहेत ना त्यामध्ये आपण काय करत असतो माहित आहे? हे वापरत असतो, ज्याला अँटीबॉडीज थेरपी म्हणत असतो. क्लिअर आहे? तर या ठिकाणी लक्षात राहू द्या की हे उत्तर काय आहे असणार आहे. आणि शेवटचा प्रश्न, ब्लॅक फंगस कोरेलिका किंवा म्युकर मायकोसिस कोणत्या प्रकारच्या सूक्ष्मजीवामुळे होणारा दुर्मिळ परंतु गंभीर बुरशीजन्य संसर्ग आहे, जो सहसा रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना होतो? ह्याच्या बाबतीत तुम्ही कोविडच्या काळात ऐकलं असेल. कळालं का? म्युकर मायकोसिस नावाचा रोग होतो, एक ब्लॅक फंगस मुळे होतं. म्हणजे याचा अर्थ याचं उत्तर काय रे? बुरशी आहे. आणि या बुरशीमुळे हे होताना आपल्याला दिसतं, ज्याला म्युकर मायकोसिस नावाचं काय आहे, हे रोगाचं नाव आहे. आणि हे कोणामुळे होत असेल तर मित्रांनो माहित आहे का? ब्लॅक फंगस मुळे होतं, ज्याला म्युकर्स म्हणून ओळखत असतो आपण. कोरेलिका रे, म्युकर जो आहे हे ब्लॅक फंगस म्हणून ओळखलं जातं आणि या ब्लॅक फंगस मुळे होतो. हे कोणामुळे होतं माहिती आहे का? कोणाला होतं? ज्याची प्रतिकार क्षमता कमी आहे. प्रतिकार क्षमता कमी आहे. आता प्रतिकार क्षमता कोणामध्ये कमी असते रे? असे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला. जसं उदाहरणामध्ये जर बघितलं काय आहे, ज्याच्यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स असतात ज्याची इम्युनिटी पॉवर कमी असते. कोणकोणते? वेगवेगळे रोग. जसं कोविडच्या काळामध्ये तो पेशंट ज्यांनी जास्तीत जास्त स्टेरॉइड घेतलं होतं त्याच्यात इम्युनिटी कमी झाली आणि इम्युनिटी कमी झाल्यामुळे मला सांगा त्यांना काय हा रोग झाला. याचा परिणाम कानावर, नाकावर, डोळ्यांवर होतो. दात वगैरे निघून गेले त्यांचे. डायबिटीज ज्या लोकांना कंटिन्युअस भरपूर दिवसापासून जास्त आहे त्यांना पण मला सांगा ह्याचं इन्फेक्शन होऊ शकतो. कोणाचं? ब्लॅक फंगस. हे आपल्याला करणं गरजेचं आहे. कळालं इथपर्यंत? तर हे पॉइंट समजणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मला सांगा हे एक प्रकारचं काय आहे? ब्लॅक फंगसच्या रिलेटेड असणारा डेटाबेस आहे. क्लिअर इथपर्यंत? तर हे पॉइंट लक्षात राहू द्या. बाकी परजीवी आहे, विषाणू आहे, काय असणार आहे सगळं आहे. मित्रांनो माहित आहे का? जर तुम्हाला अधिकचं कंटेंट पाहिजे असेल व्यवस्थित, जसं स्टेट बोर्डच्या नोट्स टाकलेल्या आहे, स्टेट बोर्डची जी 27 रुपयाची बॅच आहे ना, मी टेलिग्रामला टाकलेलं आहे. तर हे टेलिग्राम चॅनल आहे आपलं, बघा हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. @सायन्स बाय अशोक पवार हे टाका मित्रांनो. यानंतर जर बघितलं युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आणखी नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि फेसबुक पेजला पण काय करा? फॉलो करा. इंस्टाग्रामला जिथं जिथं मी तुम्हाला भेटेल तिथं फॉलो करा. जर वाटत असेल की सर सायन्सची काही अडचण आली तर आम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो. आणि मित्रा माहित आहे का, माझं काम आहे फक्त चांगलं देणे. असं नाहीये आलोय बडबड केलोय आणि निघून गेलोय. जेवढं पॉसिबल, असं नाही म्हणत की मी खूपच काही करतोय, पण जेवढं माझ्याने होतं तेवढं मी काय आहे इमानदारीनं करण्याचा प्रयत्न करतो. काही वेळेस इकडं तिकडं होतं, सगळ्यांना प्रॉब्लेम होतो भाऊ, कळालं का? असा मी 2-3 दिवस पुण्यामध्ये नव्हतो. आता काय करणार? तिकडं जिकडं असणार तिकडून लेक्चर घेणार का? पण एवढं आहे की जेवढं देता येईल तेवढं चांगलं देतो. तर आवर्जून त्या ऑफरचा फायदा घ्या. कोणत्या ऑफरचा फायदा घ्या? या ऑफरचा फायदा घ्या. 5 तारखेपर्यंत आहे बरं. नंतर म्हणू नको सर मला घ्यायचं होतं, मला लेट कळालं, मला हे कळालं, मला ते कळालं. तर ते नकोय पाहिजे. ह्या ऑफरचा फायदा घ्या. ही नवीन टेस्ट आहे. मेगा टेस्ट सिरीज जुनी आहे रे भाऊ, पहिले सांगतोय, पण चांगली क्वालिटीची आहे. तर हे काय तुम्ही आवर्जून काय करा? घेऊ शकता. आणि बाकीच्या फाउंडेशन बॅचवर 50% ऑफ आहे. गणेश हा कुपन कोड वापरा. चालतं? या ठिकाणी थांबतो. भेटू आपण पुढच्या विज्ञान योद्धा या सिरीजला पुढचं पॉईंट घेऊन, ते पण परिश्रम पद्धतीचे. चालतं? धन्यवाद.